रविवारची सकाळ, सुट्टीचा दिवस. दोन जिवलग मित्र आनंदाने पोहण्यासाठी नदीकाठी गेले. पण काही क्षणातच आनंदाचं रूपांतर आक्रोशात झालं आणि दोन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अवघ्या 12 आणि 14 वर्षाच्या दोन मित्रांचा पूर्णा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. नेमकं काय घडलं त्या सकाळी पाहूया ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना. नमस्कार मंडळी, मी उमेश शिटणारे आणि आपण पाहता विदर्भ लाईव्ह. बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यासाठी आजचा रविवार अत्यंत दुःखद ठरला. मानेगाव येथील पूर्णा नदी पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज घडली. या घटनेत प्रतीक उर्फ मंटू शिवा वानखडे वय 12 वर्ष आणि कृष्णा बाळू भोपळे वय 14 वर्ष या दोन्ही मित्रांचा मृत्यू झाला. दोघेही नांदुरा शहरातील वार्ड क्रमांक 1 मधील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी सुट्टी असल्याने हे दोघे मित्र मानेगाव येथील पूर्णा नदी पोहण्यासाठी गेले होते. नदीतील पाण्याची खोली किती आहे याचा अंदाज त्यांना आला नाही. अचानक त्यांचा तोल गेला आणि दोघेही खोल पाण्यात गेले. घटनेची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशनच्या जलमित्र बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अनेक तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर दोन्ही मुलांना पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने नांदुरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नांदुरा शहरासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकाच दिवशी दोन निष्पाप जीव काळाच्या पडद्याआड गेल्याने प्रत्येकाचे मन हिलवून गेले आहे. पावसाळ्यात नद्या, तलाव आणि धरणांमधील पाण्याची पातळी अचानक वाढत असते. वरून शांत दिसणारं पाणी आतून किती खोल आणि धोकादायक आहे याचा अंदाज अनेकदा येत नाही. म्हणूनच प्रशासनाने पालकांना आवाहन केले आहे की अल्पवयीन मुलांना अशा ठिकाणी पोहण्यासाठी किंवा पाण्याजवळ एकटं जाऊ देऊ नका. थोडीही काळजी अनेक अनर्थ टाळू शकते.